नमस्कार मित्रांनो, AR ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की बाईक स्पेअर पार्ट व्यवसायात किती टक्केपर्यंत प्रॉफिट होऊ शकतं. जर तुम्ही बाईक स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय किंवा आधीपासूनच तुमचं बाईक स्पेअर पार्टचं शॉप आहे, तर मनात एक प्रश्न तुमच्या कायम येतो की या व्यवसायात खरंच किती प्रॉफिट असतं. काही लोक म्हणतात खूप प्रॉफिट मिळतं, काही म्हणतात काहीच राहत नाही आपल्या हातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आहे ना, आपण पूर्ण सत्य समजावून घेणार आहोत. कारण फक्त प्रॉफिट किती आहे हा प्रश्न महत्वाचा नाही, तर प्रॉफिट कसं वाढवायचं हे जास्त महत्वाचं आहे. आणि शेवटी मी अशी माहिती सांगणार आहे जी नवीन दुकान सुरू करण्यासाठी आहे ना खूप महत्वाची असू शकते, त्यांना खूप उपयोगी पडू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, स्पेअर पार्ट व्यवसायात सर्व पार्टवर आहे ना एकसारखं प्रॉफिट नसतं. खूप लोकांचा गैरसमज असतो की दुकान उघडलं की प्रत्येक वस्तूवर मार्जिन असतं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. कोणता पार्ट आहे, तो पार्ट कोणत्या कंपनीचा आहे आणि आपण किती प्रमाणात खरेदी केलेला आहे, म्हणजे त्याचा स्टॉक किती घेतलेला आहे, बल्क क्वांटिटीत आहे का किरकोळमध्ये घेतला आहे, आणि तो माल आपण कुठून घेतला आहे, ह्या गोष्टीवर आपलं प्रॉफिट आणि आपलं मार्जिन अवलंबून असतं. चला आता आपण सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून. आता सगळ्यात पहिला येतो ओरिजिनल किंवा आपण ज्याला ओई पार्ट म्हणतो. खूप लोकांना आहे ना ओरिजिनल पार्टच हवा असतो, कारण ग्राहकांचा विश्वास असतो की कंपनीचा पार्ट म्हणजे जास्त टिकणारा आणि चांगल्या क्वालिटीचा. पण इथे तुम्ही एक गोष्ट समजावून घ्या, सामान्य परिस्थितीत आहे ना ओरिजिनल पार्टवर साधारण 18 ते 20% तुम्हाला मार्जिन मिळतं. आणि जर तुम्ही होलसेल म्हणजे थोडा बल्क क्वांटिटीमध्ये परचेस केलात तर हे टक्केवारी मार्जिन थोडं वाढू शकतं. साधारण तुम्हाला 20 ते 25% पर्यंत तुमचं मार्जिन जाऊ शकतं. आता 20 ते 25% मार्जिन म्हणजे तुम्हाला ऐकायला आहे ना ते खूप ठीक वाटतं, पण दुकान चालवताना फक्त मार्जिन बघून काम होत नाही. आपल्याला दुकानाचं भाडं असतं, स्टाफ जर असेल तर त्या स्टाफचा पगार असतं, आपलं वीज बिल असतं, स्टॉक, डेड स्टॉक आणि इतर खर्च ह्यातून जर वगळले तर आपल्या हातात नुसते ओरिजिनल स्पेअर पार्ट विकून काही राहत नाही. कुणी किती म्हणू दे की मी ओरिजिनल स्पेअर पार्ट विकूनच पैसे कमवतो, शक्यच होणार नाही. म्हणून आहे ना स्पेअर पार्ट मध्ये नुसती टक्केवारी बघून निर्णय घ्यायचा नाही. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार असा येतो की वेंडर पार्ट्स. वेंडर पार्ट्स म्हणजे कंपनीच्या बाहेर पण मार्केटमध्ये चांगले नाव असलेले पार्ट्स. अनेक दुकानदार हे जास्त ठेवतात, कारण काय असतं माहिती, ग्राहकाला पर्याय मिळतो. आणि इथे साधारण तुम्हाला वेंडर पार्टवर 35 ते 50% पर्यंत मार्जिन मिळतं. पण इथे पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सहसा बल्क परचेसवरच असतं. तुम्ही कमी प्रमाणात जर परचेस केला तर तुमच्या मार्जिनमध्ये अजून सुद्धा घट होऊ शकते. आता तिसरा प्रकार येतं अदर ब्रँड. इकडे आहे ना खूप लोकांचं लक्ष जातं, कारण या विभागात अनेक ब्रँड असतात आणि अनेक वेळा मार्जिन 50 ते 60% पर्यंत जाऊ शकतं. पण परत पुन्हा एकदा तीच गोष्ट इथे पण लागू होते की योग्य खरेदी आणि बल्क परचेस असेल तर तुमचं मार्जिन अजून खूप वाढण्याची शक्यता असते. पण इथे अजून एक असा प्रश्न पडतो, जर दुकानदार नवीन असेल तर मोठ्या प्रमाणात स्टॉक आणायचा कसा. कारण सुरुवातीलाच लाखोची गुंतवणूक करण्याचं बजेट आहे ना सगळ्यांचं नसतं. खूप लोकांचं बजेट तोडकं असतं, खूप लोकांचं बजेट कमी असतं. आणि बजेट कमी असल्यामुळे इथे लोक खूप अडकतात. काही लोक कमी स्टॉक ठेवतात, मग कमी स्टॉक असल्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक आलेला स्पेअर पार्ट मिळत नाही म्हणून निघून जातो. काही लोक जास्त स्टॉक ठेवतात, मग त्यांचा डेड स्टॉक होतो, माल अडकून पडतो. त्यामुळे सुरुवातीचं प्लॅनिंग आहे ना खूप महत्वाचं असतं. आता मी तुम्हाला आहे ना एक वेगळा पॉईंट सांगतो. समजा तुम्ही स्वतंत्र दुकान सुरू करण्याऐवजी योग्य सपोर्ट किंवा सिस्टम सोबत काम केलात ना, तर तुमचं नुकसान होण्याचे जे चान्सेस असतात ना ते खूप कमी असतात. तर ते कसे, तर उदाहरण तुम्हाला देतो मी एक. तर आम्ही म्हणजे AR ऑटो स्पेअर अप, आमच्याकडे एक असं मॉडेल आहे की आम्ही महाराष्ट्रभर अनेक लोकांना आमच्या अनुभवातून स्पेअर पार्टची फ्रँचायझी शॉप उभा करायला मदत करतो. जर तुम्ही आमच्यासोबत मिळून काम केलात तर तुम्हाला ओई ब्रँड स्पेअर पार्टवर आम्ही कमीत कमी 25 ते 30% डिस्काउंट देतो. मग ह्याच्यामध्ये तुमची बल्क परचेस असू दे किंवा कमी प्रमाणात परचेस असू दे, तरी तुमचा डिस्काउंट आमच्याकडे सेम राहतो, तो कमी होत नाही. आणि वेंडर पार्ट आहेत, तर वेंडर पार्टवर तुम्हाला 45 ते 60% पर्यंत आम्ही डिस्काउंट देतो. हे पण तुम्ही कमी प्रमाणात घेतला तरी डिस्काउंट तुमचा अजिबात हरत नाही. आमच्याकडे डिस्काउंट सिस्टीम तुमची फिक्स राहते.
आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही अदर ब्रँड घेतलात ना तर ते तुम्हाला अगदी नेट रेटवर मिळतात. म्हणजे तुमची टक्केवारी जर तुम्ही बघायला जाल ना तर 60, 70, 80, 90 अगदी 100 प्लस सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मार्जिन मिळतं. आणि एवढ्या मार्जिन मिळतं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हे स्पेअर पार्ट खराब असतील, तर असं होत नाही. आमच्याबरोबर काम करताना आमच्याकडून घेतलेल्या प्रत्येक स्पेअर पार्टला आम्ही वॉरंटी देतो, त्यामुळे ते पार्ट चांगल्या क्वालिटीचेच असतात. आता इथे एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, फक्त मोठी टक्केवारी पाहून व्यवसाय चालत नाही. कारण व्यवसाय चालवायला योग्य स्टॉक घ्यावा लागतो, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन लागतं आणि योग्य माल तुमच्या दुकानात फिरणं महत्वाचं असतं. कारण समजा तुमच्याकडे 100 पार्ट आहेत पण ते विकलेच जात नाहीत तर त्याचा उपयोग नाही. पण जर तुमच्याकडे दुकानात 20 पार्ट आहेत पण ते फास्ट मुव्हिंगचे पार्ट आहेत आणि सतत फिरत आहेत तर ते जास्त तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. फरक लक्षात घ्या. 100 पार्ट असून सुद्धा काही उपयोग होत नाही आणि 20 पार्ट आहेत तरी तुमचा उपयोग होऊ शकतो. हा या धंद्यातला एक मेन पॉइंट आहे. तो तुम्ही समजून घेतलात ना तर ऑटोमोबाईल्स मध्ये बिझनेस करणं एकदम सहज आणि सोपं आहे. आणखीन एक मोठी चूक नवीन दुकानदार करतात, ते सुरुवातीला जास्त पैसा बोर्ड, इंटेरियर, सजावट वर खर्च करतात. पण खरं सामर्थ्य स्टॉक आणि नेटवर्क मध्ये असतं हे या लोकांना समजतच नाही. नाही, दुकान आपलं सुंदर असावं, सुबक असावं, बोर्ड पण छान असावा, पण हे खर्च करताना आहे ना प्रमाणात खर्च करावा, जेणेकरून खूप सारे पैसे आपले वाचतील आणि आपण ते स्पेअर पार्ट मध्ये यूज करू शकतो. म्हणून आपले दुकान साधं सरळ ठेवायचं नसतं, दुकान सुद्धा बनवताना चांगलं सुबक दिसलं पाहिजे. हे स्वस्त पैशात कसं करायचं ह्याचं सगळी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचा जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर आहे ना त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात ना तर कमी पैशात स्पेअर पार्टचं दुकान कसं सुबक करायचं याची तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती देऊ शकतो. आणि एक मेन गोष्ट लक्षात ठेवा, स्पेअर पार्ट व्यवसायात फक्त माल विकून पैसे मिळत नाहीत, तर ग्राहकांचा विश्वास जिंकावा लागतो. ग्राहक जर एकदा तुमच्याकडे समाधानी झाला तर तो पुन्हा पुन्हा येतो आणि त्याच्याबरोबर इतर ग्राहकही तुम्हाला घेऊन येतो. म्हणून जर तुम्ही या व्यवसायात येण्याचा विचार करत असाल तर ह्या व्यवसायामध्ये किती प्रॉफिट आहे हे नुसतं विचारू नका, तर असा प्रश्न विचारा की हे प्रॉफिट आपण वाढवायचं कसं. आणि म्हणूनच आहे ना एआर ऑटो स्पेअरच्या माध्यमातून आमचा प्रयत्न फक्त स्पेअर पार्ट देण्याचं नाही तर योग्य मार्गदर्शन, योग्य व्यवसायाला सपोर्ट आणि जर तुमचा व्यवसाय वाढीसाठी जी लागणारी मदत आहे त्याचं सहकार्य आम्ही आमच्याकडून तुम्हाला करत असतो. आता मला सांगा की तुमच्या मते स्पेअर पार्ट व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? प्रॉफिट, स्टॉक की ग्राहकांचा विश्वास? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऑटोमोबाईल व्यवसायाविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.